नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे नैतिकतेवरच आपण बोलणार आहोत आणि आज आपण घेणार आहोत या नैतिकतेच्या विषयावर म्हणजे शिवसेना उभाटाला. म्हणजे आता नैतिकतेमध्ये उभाटाला बोलण्यात त्यात संजय राऊत येत नाहीत, कारण संजय राऊत त्यांचा आणि नैतिकतेचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही. अनैतिकता हीच नैतिकता हा त्यांचा हे असल्यामुळे आपण त्यांच्यावर बोलणार नाही. पण उद्धव ठाकरे हे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. आणखीन त्यांचं बाळासाहेब ठाकरेंचं वलय त्यांच्या मागे आहे आणि आजही त्यांची ओळख ही बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे काही नाही म्हटलं तरी ही नैतिकता वगैरे हे आता हे नैतिकतेवर जेव्हा गप्पा मारतात उद्धव ठाकरे, नैतिकतेवर गप्पा मारताना ते काय म्हणतात त्याला, हे आपल्या धनंजय मुंडेच्या संदर्भामध्येच ते नैतिकताच्याबद्दल गप्पा मारतात किंवा आता तुमचे भैयाजी जोशींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर किंवा अशा अनेक गोष्टींवर उद्धव ठाकरे नैतिकतेवर गप्पा मारतात. नैतिकता काय असते हे उद्धव ठाकरेंनी माझ्या मते म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिक्षण हे अपुरं आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण त्यांचं शिक्षण समजा व्यवस्थित झालं असतं तर ते आज ज्या प्रकारे 2019 नंतर किंवा 2014पासून ते ज्या प्रकारे वागलेले आहेत बाळासाहेब गेल्यानंतर, त्या प्रकारे ते वागले नसते. म्हणजे त्यांना त्यांचा स्वार्थ पण कळला नाही. म्हणजे परमार्थ तर कधी उद्धव ठाकरेंच्या लेखी नाही किंवा डिक्शनरीत पण नाही तो शब्द, पण स्वार्थ पण त्यांना त्यांचा कळला नाही की कोणाबरोबर आपण जावं काय करावं हा स्वार्थसुद्धा त्यांना कळला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये. आता त्यांनी परवा एक विधान केलं की भैयाजी जोशी, म्हणजे खरं भैयाजी जोशींनी ते विधान करायलाच नव्हतं पाहिजे. त्यांनी अजिबात त्याच्यावर जे काय बोलले भैयाजी जोशी ते त्यांनी त्या पद्धतीत बोलायला नव्हतं पाहिजे किंवा ते बोलायलाच नव्हतं पाहिजे. कारण मराठी भाषा ही अस्मिता ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची आहे. त्याच्यामध्ये काही हे नाही. स्वतः भैयाजी जोशी महाराष्ट्रीयन आहेत काय, तर त्यामुळे त्यांनी असं, पण कसं आहे भैयाजी जोशी व्यक्तिमत्व मोठं आहे, त्यांच्यावर जास्त बोलता पण येत नाही. पण उद्धव ठाकरे जे आज पातळी सोडून बोलतात, नरेंद्र भाईबद्दल बोलतात किंवा सरसंघचालकांबद्दल बोलतात किंवा सगळ्यांबद्दल बोलतात की यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं त्यांचं म्हणणं आहे. कोणावर? भैयाजी जोशींवर. आणि भैयाजी जोशींवर समजा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तर उद्धव ठाकरेंवर किती गुन्हे दाखल करायला पाहिजे? उद्धव ठाकरेंवर धर्मद्रोहाचा, राजद्रोहाचा असे किती गुन्हे दाखल करायला पाहिजेत उद्धव ठाकरेवर? म्हणजे ज्या माणसाला हायकोर्टाने चार्जशीट दिलेल्या अशा सचिन वाझेला तुम्ही नोकरीवर परत घेतला. तुम्ही हिंदू हृदयसम्राटांचे चिरंजीव आणि हिंदू हृदयसम्राटांचे चिरंजीव असतानासुद्धा तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या नवनीत राणाला हनुमान चालिसा म्हणती म्हणून अटक केली. तुम्ही 26 जानेवारी आणि 15 जानेवारीमध्ये तुम्हाला ते कळलं नाही. कधी 26 जानेवारी मी म्हटलं ना की अभ्यास कमी आहे किंवा शिक्षण नाही आहे त्यांना, की ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी काय आहे हेच त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्याच्यावर नारायण राणेंनी काहीतरी स्टेटमेंट केलं तर त्यांना खाल्ल्या पानावरनं उठवून त्यांना अटक केली. आणि असं म्हणजे उद्धव ठाकरेंचं कसं की ते लहान पोरांचं कसं असतं तसं असतं. आता कालसुद्धा जेव्हा अधिवेशन झालं, हे काय म्हणतात त्याला, बजेट झाल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री बाहेर आले तेव्हा त्यांनी खवचटपणे त्यांना की तुम्ही काय म्हणतात त्याला, मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत. अरे मर्सिडीजचे भाव वाढवले ना त्यांनी 20 लाखाच्या वर. दादांनी नंतर स्पष्टीकरण दिलं अजितदादांनी त्याच्यावर. आणि तुम्हाला बजेटवर बोलायचा अधिकार आहे का उद्धव ठाकरेंना? तर अजिबात नाही. कारण त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं होतं की अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहे, मला बजेटमधलं काही कळत नाही, जे असेल ते अजितदादा. हे यूट्यूबवर रेकॉर्डवर हे स्टेटमेंट्स आहेत. जेव्हा तुम्हाला कळत नाही तिथे नको तिथे बोलायला कशाला जातात तुम्ही? आता हेच उद्धव ठाकरे 2024च्या निवडणुकांच्या आधी ते वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रचारात होते त्यावेळेस त्यांनी कोणाला फडतूस म्हटलं. तो फडतूस म्हणलेला माणूस निघाला काढतोस. आणखीन आज तुमच्या 20 जागा आल्यावर तुम्ही काय झालात हा एक भाग आहे. त्याच्यानंतर कोणीतरी कलंक म्हटलं, कोणाला तरी तुम्ही कलंक म्हणलात. आज त्या कलंकित ज्याला कलंक म्हटलात तुम्ही
तो आज कुठल्या पोझिशनवर आहे आणि तुम्ही कुठल्या पोझिशनवर आहेत. तशा 132 सीट्स आहेत, तुमच्या 20 सीट्स आहेत. काय अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलता येऊ शकतात. काय की तुम्हाला जो आजही तुम्हाला 20 सीट आलेल्या आहेत याच्यामध्ये विधानसभेमध्ये. महाराष्ट्राच्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा तुम्हाला 20च सीट येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका होणार आहेत त्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला 100चा सुद्धा सगळा मिळून आकडा गाठता येणार नाही. हे उद्धव ठाकरेंनी लिहून घ्यावं. बघा, उद्धव ठाकरेंना कोणी दुश्मन असायचं कारण नाही, कारण उद्धव ठाकरे हे स्वतःच दुश्मन आहेत आणि त्यांनी दुश्मन पाळलेले आहेत. संजय राऊतांसारखे, त्या सुषमा आंधळेंसारखे. काय ही जी लोकं आहेत ही उद्धव ठाकरेंची मतं घालवण्यासाठी भरपूर आहेत. काय कारण यांना नैतिकतेचा काहीच संबंध नाही. सुषमा आंधळे या बाई कशा आहेत म्हणजे या बाई जिथे त्यांनी रामाला शिव्या दिल्या, उद्धव ठाकरेच्या ज्यांनी आपल्या वडिलांना शिव्या दिल्या, आपल्याला शिव्या दिल्या, अशा माणसांना तुम्ही सगळे प्रामाणिक लोकांना डावलून तुमच्याकडे जे काही थोडेफार होते ते त्यांना डावलून तुम्ही अशा बाईंना तुम्ही उपनेतेपद देतात. तुमचं त्या एवढा प्रचार त्यांनी केला, त्यांनी जिथे जिथे प्रचार केला तिथे तिथे तुम्ही हार खाल्लेली आहेत, एक लक्षात घ्या. काय त्याच्यानंतर तुम्ही स्वतः तरी काय एवढं सगळं बोलतात. आज तुमची काय परिस्थिती आहे म्हणजे उद्या तुम्ही मातोश्रीचा तर आमदार तुमचा नसेलच, पण काय म्हणतात त्याला नगरसेवकसुद्धा तुमचा नसेल. आज उभाटा जे तुमचं हे आहे त्याच्यात तुमचं कर्तृत्व काय आहे की आज माझा बाप चोरला. अरे ज्या माणसाला आपला बाप सांभाळता येत नाही, तो पण गेलेला बाप सांभाळता येत नाही, तो राज्य कसं सांभाळणार. तुम्ही नवाब मलिकचा कधीही राजीनामा घेतला नाहीत. तुम्ही शरद पवारांनी तुमच्याबद्दल त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे. असं सगळं असताना तुम्हाला कोण मतं देणार आणि कसल्या नैतिकतेच्या गप्पा मारतात. तुमचे वडील केवढे पक्के होते, तुम्ही काय आहात. काय तुमचे चिरंजीव काय आहेत. आज समजा दिशा सालियान आणि त्या सुशांतची केस खरोखर बाहेर काढली तर तुम्हाला बाहेर तोंड दाखवायला येणार नाही आहे. काय तुम्ही भैयाजी जोशींवर गुजराती म्हणून जे केलं, तुम्ही स्वतः काय करताय. आज मराठी माणूस जो मुंबईत टिकला नाही याला तुमची शिवसेना जबाबदार आहे. या गुजराती मारवाडी ह्या सगळ्या बिल्डर्स जे मोठे झालेत हे तुम्हाला खंडणी देऊन मोठे झालेत. नारायण राणेंनी अनेक ठिकाणी हे तुमचं वाजवलेलं आहे की तुम्ही कोणाकडनं कसे पैसे घेतले, काय घेतले आणि तुम्ही कुठेही नारायण राणेंना वर कुठे आबरू नुकसानीचा दावा लावला नाही किंवा काही केलं नाही. तुम्ही काय केलं तुम्ही. त्यामुळे हे खरं असल्याशिवाय हे बोलणार नाहीत लोक. काय आज तुम्हाला तुमच्यावर ॲक्शन होत नाहीत किंवा काही गोष्टी होत नाहीत तुमच्या विरुद्ध, कारण तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहात. नाही तर तुम्हाला कोण विचारतं आहे. काय तुमच्यावर तर कुठले द्रोहाचे हे लावावे लागतील, खटले भरावे लागतील. आणि तुम्ही संघाची किंवा यांची तुम्ही आता ठीक आहे ते एखाद्या स्टेटमेंटमुळे तुमचं हे झालं, पण आज संघाची जी पात्रता आहे, संघाचा जो त्याग आहे तो तुमचा आहे का. तुम्ही तुमच्या घरात कुठल्या गोष्टी विकत आणतात हो. मातोश्रीमध्ये कुठली गोष्ट विकत आणली जाते याचं एखादं त्यांनी बिल दाखवावं लोकांना. काय त्यामुळे नैतिकता आणखीन ह्या गप्पा उद्धव ठाकरेंनी मारू नये. आणि त्यातून आज संजय राऊत जे त्यांच्याबद्दल बोलत आहेत ते कधी कधी संजय राऊत त्यांनाच घेऊन हे होणार आहेत. आज तुमच्याकडे काय आहे. तुम्हाला फक्त ह्यांना गद्दार म्हणता येतात. तुम्ही तुमच्या वडिलांच्या विरुद्ध काय केली. ती गद्दारी नव्हती. तुम्हाला तुमचे साधे आमदार सांभाळता आले नाहीत. तुम्ही साधे मुख्यमंत्री असताना फोन घ्यायला तयार नसातात. काय हे किती तुमचं काढायचं म्हटलं तर 50 गोष्टी काढता येतात हो. म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा नैतिकतेच्या गप्पा मारू नये. आज एवढंच. धन्यवाद.